विज्ञान तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात माहितीचा पूर वाहत आहे. हवी असणारी बरीच माहिती गुगलवर काही क्षणात मिळत असते. तुम्ही प्रश्न विचारा, कसलाही तपशील विचारा, त्याचे उत्तर ताबडतोब दिले जाते. या माहितीचा वापर कसा करायचा याचे धडे शिक्षणात दिले जातात का? दुर्दैवाने याचे उत्तर नकारार्थी आहे. तसे धडे कदाचित दिलेही जात असतील, पण ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाही. माहिती मुलांपर्यंत पोचावी, मुले शहाणी व्हावीत यासाठी शिक्षकही फारसे उत्साही नाहीत. आपल्या देशातील अनेक संस्था फक्त पुस्तकी धडे देतात आणि पाठांतराची परीक्षा घेतात. बिनभिंतीच्या शाळेसाठी काम करताना अनेक प्रसंगी तसे अनुभव गिरवावे लागले आहेत. यूट्यूबवर एखादी वस्तू कशी बनवावी हे सुचवणारे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. कागदी विमाने, रबर, टाकाऊ बाटल्यांपासून तयार करण्याचे हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स, डेलक्या, परपेच्युअल मोशन्सची संकल्पना स्पष्ट करणारी मॉडेल्स, काडेपेटी वापरून करण्याचे खेळ, वापरलेल्या बाटल्या व रबर बँड वापरून पळणाऱ्या गाड्या असे खूप काही यूट्यूबवर पाहायला मिळते. मुलांनी यापैकी काही मॉडेल्स प्रत्यक्षात तयार करायला हवीत. या वस्तू तयार करण्याचे पैसे त्यांना दिले जातील. या वस्तू बनवण्यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज एस्टिमेट त्यांनी द्यावे. दर्जेदार मॉडेल्स बनवली गेली तर त्याचे रोख बक्षीस त्यांना दिले जाईल. त्या वस्तू विकत घेऊन प्रकल्पात ठेवल्या जातील असे सुचवण्यासाठी प्रकल्पातर्फे बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेस, पॉलिटेक्निक्समध्ये जाण्यात आले. दुर्दैवाने त्याला कोणीही योग्य प्रतिसाद दिला नाही. वस्तू प्रत्यक्षात तयार केली गेली तरच मुले शिकतात. यासाठीची कितीतरी सादरीकरणे यूट्यूबवर पाहता येतात. ही मॉडेल्स बनवण्यासाठी लागणारे सामान प्रकल्पात ठेवण्यात येईल. प्रकल्पावर येणारे पालक, मुले यांनी ही मॉडेल्स बनवण्याचा प्रयत्न करावा. प्रकल्पात तसे अनेक खेळ याआधी घेण्यात आले आहेत. कशेडी गावाचा, खेड तालुक्याचा किंबहुना संपूर्ण कोकणाचा उठावाचा नकाशा तेथे बनवण्यात आला होता. या 3 डायमेन्शियल नकाशामध्ये कोकणातील नद्या, खाड्या, सह्याद्रीचा डोंगर उताराचा प्रदेश, या प्रदेशाचे वैविध्य हे सारे त्या त्रिमितीच्या नकाशात दाखवण्यात आले होते. जेव्हा अतिरेकी पाऊस पडतो तेव्हा पूर येतात व हे सारे पाणी समुद्रात वाहून जाते. 60 फूट लांब व 10 फूट रुंदीच्या आकारात हा नकाशा तयार करण्यात आला होता. ही सारी माहिती येणाऱ्या माणसांना कशी द्यायची याचे प्रशिक्षणही मुलांना देण्यात आले होते. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी सुमारे 46% पाणी हे कोकणामध्ये पडते. कोकणचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या फक्त 11% एवढे आहे. हा प्रदेश अरुंद आहे, त्यामुळे पडणारे पाणी अडवता येत नाही. कोकणामध्ये पडणारे जास्तीचे पाणी घाटमाथ्यावर कसे वळवता येईल याची कल्पना तेथे मांडण्यात आली होती. त्या संदर्भात करण्यात आलेले काम आजही तेथे पाहता येते. कोकणातील पाणी तुटवड्याची समस्या कशी सोडवता येईल हे सुचवणारे मॉडेल तेथे तयार ठेवण्यात आले आहे. आज कितीतरी समस्या माणसांना भेडसावीत आहेत. त्या सोडविण्यात सामान्य माणसाचा सहभाग काय असू शकतो? शिकणाऱ्या मुलांपर्यंत हा विषय पोचवून त्यांना या कामासाठी प्रेरित कसे करता येईल अशा विषयांवर प्रकल्पात चर्चा होत असते. दिवसेदिवस समस्या अधिक उग्र होत जाणार आहेत. त्या सोडविण्यासाठीचे मार्ग सुचवणे व त्यासाठीची मानसिकता तयार करण्याचे स्ट्रक्चर्ड लेसन्स समूह मनाच्या प्रकल्पात तयार ठेवण्यात आले आहेत. रक्ताचे नाते नसणाऱ्या पण समान उद्दिष्ट असणाऱ्या माणसांनी या जागेत नेमके काय करणे अपेक्षित आहे व ते कसे करता येईल हे समजून घेण्यासाठी कशेडी माथ्याला भेट द्या ही विनंती आहे. धन्यवाद.